मंडळी, आजच्या पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एक भीषण वास्तव समोर आलंय. हुंडाबळीचं, अत्याचाराचं आणि एका गरोदर विवाहितेच्या आत्महत्येचं. पुन्हा एकदा एका बाईच्या आयुष्याचा सौदा झाला, काही हजारांच्या हवे खातर. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही कहाणी घडते पुण्यासारख्या शहरी भागात. गरज असते ती केवळ ऐश्वर्याची नव्हे तर सन्मानाने जगण्याची. पण जेव्हा सासरचं घर म्हणजे स्त्रीसाठी नरक ठरतं, तेव्हा एखादी पूजा किंवा वैष्णवी जिवंतपणी मेलेलीच असते. सध्या पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण चांगलंच गाजतंय, कारण त्याला राजकीय पार्श्वभूमी आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्या सुनेनं आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. पण प्रश्न असा आहे की हुंडाबळी राजकीय असेल तरच त्यावर चर्चा होणार का? कारण ताजच दुसरं प्रकरण पुण्यात घडलंय आणि यावेळी बळी गेलेली आहे एक गरीब घरातील गरोदर मुलगी पूजा गजानन निर्वळ. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र. आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेबद्दल जिचं दुःख जितकं खोल तितकंच त्यामागचं राजकारण गुंतागुंतीचं आहे. वैष्णवी हगवणे हे प्रकरण सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे, कारण तिच्या सासरच्यांचा राजकीय पाठिंबा होता. पण हुंडाबळीचं आणखी एक गंभीर प्रकरण पुण्यात घडलंय, ते म्हणजे पूजाच्या आत्महत्येचं. वैष्णवीच्या प्रकरणाला मिळालेली प्रसारमाध्यमांची आणि राजकीय वर्तुळातील दखल बघता सामान्य गरीब मुलीवर झालेल्या अत्याचाराकडे दुर्लक्ष होतंय हे सत्य अधिक कटू वाटतं. पुण्यातील म्हाळुंगे स्पाईन सिटी परिसर याच ठिकाणी 22 वर्षीय पूजा गजानन निर्वळ हिने 27 एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. पाहता पाहता तिचं आयुष्य संपलं, पण तिच्या घरच्यांना ती आत्महत्या वाटत नाही. हे थेट खुनासारखं कृत्य आहे असा त्यांचा ठाम आरोप आहे. पूजाची आई रेखा बोचरे यांनी मोकळेपणानं सांगितलं, फक्त आमच्या पूजाला न्याय मिळवून द्या. त्यांच्या डोळ्यातील अश्रू, शब्दांमागचं दुःख आणि हतबलतेचा सूर हे स्पष्ट दाखवतं की ही एक केवळ केस नाही, तर ही एका गरीब मुलीच्या स्वप्नांची, तिच्या अस्तित्वाची राखरांगोळी झालेली आहे. पूजाचं मूळ गाव परभणी जिल्ह्यातील तुळजापूर. तिचे वडील गणेश बोचरे ट्रक ड्रायव्हर, आई रेखा शेतीत मोलमजुरी करणाऱ्या. खूपच साधं घर. झेपेल तेवढं केलं. 3 लाख रुपयात लग्न लावून दिलं. 2 लाखांचं संसार सामान दिलं. पण तरीही सासरच्या अपेक्षा काही थांबल्या नाहीत. पूजा गजानन निर्वळ सोबत 3 डिसेंबर 2024 ला लग्न करून पुण्यातील स्पाईन सिटीत राहायला आली. नवरा, सासू सासरे, नणंद आणि तिची 2 मुलं, सगळं सुरुवातीला ठीक वाटलं. पहिले 3 महिने आनंदात गेले, पण त्यानंतर सुरू झाला मानसिक आणि शारीरिक छळाचा काळ. गाडी घेण्यासाठी माहेरून 50,000 रुपये आण असा हट्ट पूजाच्या नवऱ्याने धरला. आधीच कर्ज काढून लग्न केलं होतं, म्हणून वडिलांनी हे शक्य नाही असं सांगितलं. त्याच क्षणापासून पूजावरचा जाच वाढत गेला. नवरा सतत मारहाण करू लागला, अपमान करून लागला. यातूनच हळूहळू तिचं मानसिक खच्चीकरण सुरू झालं. तरी ती सहन करत राहिली, कारण तिला वाटायचं कदाचित सर्व काही ठीक होईल. गुढीपाडव्याच्या दिवशी पूजाची शेवटची भेट तिच्या आईवडिलांशी झाली. तेव्हा तिनं छळाविषयी सांगितलं, पण तेव्हा घरच्यांनी समजावून तिला परत पाठवलं. मृत्यूच्या दिवशी सकाळी तिचं शेवटचं बोलणं आईशी झालं. ती आनंदी वाटत होती. संध्याकाळी बोलू असं म्हणून फोन ठेवला, पण संध्याकाळी बातमी आली की ती गेलीये, कायमची. यातही एक श्वास रोखणारी गोष्ट म्हणजे ती गरोदर होती, 3 महिन्यांची. एका बाळासोबत तिच्या आयुष्याचीही अशी निर्दयपणे शेवटची पानं लिहिली गेली. तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली, पण पोलिसांनी सुरुवातीला FIR ही घेतला नाही. गरीब कुटुंब असल्यामुळे त्यांना रात्री 11 वाजेपर्यंत थांबवून ठेवलं गेलं. आजही आरोपी पती आणि नणंद फरार आहेत. तब्बल 1 महिना उलटून गेला, पण कारवाईचं नाव नाही. पूजाच्या आईने सांगितलं, माझी मुलगी हुशार होती, लहानपणापासून शिकत होती, नर्सिंगचं शिक्षण घेत होती. आत्महत्या करणारी ती नव्हतीच. तिचं स्वप्न मोठं होतं, पण ते सगळं पाण्यात तिच्यासोबत फासावर लटकलं. तिच्या कुटुंबाला न्यायाचीही अपेक्षा आहे. आजही पोलिसांकडून शवविच्छेदन अहवाल दिला गेलेला नाही.
फोन केल्यावर सांगतात की तपास अधिकारी सुट्टीवर आहेत. या प्रकरणात हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय खरा, पण यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात. आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून खेड न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. मात्र यामागे प्रशासनाची ढिलाई, पोलीस यंत्रणेची असंवेदनशीलता आणि गरीब कुटुंबियांकडे होणारं दुर्लक्ष स्पष्ट दिसून येतं. नाशिकच्या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या भक्ती गुजराती या विवाहित महिलेनं सुद्धा हुंड्यासाठी सासरकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. 7 वर्षापूर्वी प्रेमविवाह करून लग्न झालेल्या भक्तीने 5 वर्षांच्या मुलाच्या भवितव्यासाठी सासरी त्रास सहन केला. मात्र अखेर मानसिक अत्याचार असह्य होऊन तिनं गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. तिच्या पतीनं दारू पिऊन मारहाण केली, तर सासू सासऱ्यांनी सातत्यानं मानसिक छळ केलाय. त्यामुळं महाराष्ट्रात चाललंय काय असा प्रश्न सध्या पडलाय. ही दोन्ही प्रकरणं समोर आलीत तेव्हा काही आठवड्यांपूर्वीच घडलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या घटनेची आठवण झाली. वैष्णवीच्या सासरच्यांचा राजकीय इतिहास असल्यानं त्या प्रकरणाची दखल घेतली गेली. प्रसार माध्यमांनी आवाज उठवला, पक्षानं कार्यकर्त्याला बाहेरही टाकलं. पण भक्ती, पूजा सारख्या सामान्य गरीब मुलींच्या कहाण्या, ज्या त्यांचं आयुष्य संपवल्याशिवाय कुणालाही दिसत नाहीत, त्या मात्र मागेच पडतात. आज आपण फक्त एका पूजाची गोष्ट ऐकली, पण अशा असंख्य पूजा आहेत ज्या अजूनही हुंड्याच्या आगीत जळतायत, आवाज दाबून जगतायत. यंत्रणा कुणासाठी आहे? न्याय फक्त प्रसिद्धी मिळालेल्यांसाठीच का? हुंडा आजही आपल्या समाजात अस्तित्वात आहे आणि तो केवळ मागणाऱ्या लोकांचा नाही, तर तो सोसणाऱ्या सगळ्यांचाही अपमान आहे. पूजाला आणि तिच्यासारख्या अनेकींना न्याय मिळावा यासाठी आपल्यालाच आवाज उठवावा लागेल. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.